केंद्र सरकार महावितरणच्या घरगुती आणि शेतीपंपाच्या ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवणार आहे। हा केंद्र सरकारचा खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आहे। प्रत्येक मीटर मागे 900 रुपये अनुदान देऊन उर्वरित रक्कम कर्जरूपाने उभी करून कंपनीकडून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून कर्जाचं व्याज, घसारा आदी खर्च वसूल केला जाणार आहे। त्यामुळे या स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राधानगरीतील उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। हे स्मार्ट प्रीपेड मीटर वापरासाठी ग्राहकांना सक्ती करू नये, तालुक्यात अशा प्रकारचे मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले यांनी दिलाय। वीज विद्युत भरतो म्हणजे लाईट बिल भरतो वेळेत, पण प्रीपेड मीटर बसवलं तर ते मोबाईल प्रमाणे होणार आहे। 30 दिवस झाले की तुमचा रिचार्ज संपला की बंद। तर विद्युत हे कंपनीने जे चालवलेलं आहे प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन, ते आम्ही प्रीपेड मीटर बसवू देणार नाही। यासाठी आज आम्ही विद्युत व्यवस्थापकांना निमंत्रण दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून हेच सांगितलेलं आहे की हे प्रीपेड मीटर कुठल्याही आमच्या तालुक्यात बसवलं दिलं जाणार नाही, कारण याच्यामुळं सामान्य नागरिकांचं याच्यात जास्त नुकसान आहे। कारण ज्यांच्या कुणाकडे वेळेत पैसे मिळतात, कुणाकडे नसतात, कुणाकडे असतात, कुणाकडे नसतात, पण त्यांचं वेळेत जर नाही वीज बिल भरलं तर ते मोबाईलप्रमाणे ते बंद राहणार आणि जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्यांच्या घरातली लाईट बंद राहणार। तर असं होऊ नये, चक्र मीटर आहे हेच कंटिन्यू राहावं यासाठी आम्ही इथं निवेदन दिले आणि जर नाही तुम्ही कारवाई केली तर या विद्युत कंपनीला आम्ही टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही। यावेळी मागण्यांचं निवेदन सहाय्यक अभियंता ओंकार परीट यांना देण्यात आलं। या प्रसंगी उत्तम पाटील, सागर भावके, संजय पाटील, विमल पाटील, सुषमा पाटील, जयश्री पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।